भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, तृतीय खंड, भाग दुसरा. भगवान बुद्धांच्या धम्मासंबंधी विविध मते. 1. इतर लोक त्यांच्या धम्मास कशा प्रकारे समजले. भगवान बुद्धांची खरी शिकवण कोणती? त्या प्रश्नासंबंधी त्यांच्या कोणत्याही दोन अनुयायात किंवा बौद्ध धम्माच्या अभ्यासकात एकमत नाही. काहींच्या मते समाधी हा त्यांच्या शिकवणीचा मुख्य गाभा होय. काहींच्या मते विपश्यना हीच महत्वाची आहे. काहींच्या मते बौद्ध धम्म म्हणजे केवळ काही दीक्षित लोकांचाच धर्म होय. इतरांच्या मते तो सर्वांच्या करिता सांगितलेला धम्म आहे. काहींच्या मते ती एक वृक्ष दर्शन पद्धती आहे. काहींच्या मते तो केवळ गूढवाद आहे. काहींच्या मते ते एक ऐहिक जीवनापासून स्वार्थी पलायन आहे. काहींच्या मते हृदयातील सर्व लहान मोठ्या भावनांचा विरोध करून त्यांना पुरण्याचे शास्त्र आहे. बौद्ध धम्मासंबंधीच्या भिन्न मतांचा आणखी पुष्कळ संग्रह करता